अहो भेटी लागे जीवा लागली से आस पाहे रात्रंदिस वाट तुझी। आज पंढरपूरचा नजारा काय वर्णावा, कारण जिथे नजर जाईल तिथे संतांची मांदियाळी पाहायला मिळते। अहो चंद्रभागेच्या तीरी तर वारकऱ्यांचा जणू सागरच उसळलाय। पंढरपुरात वारीसाठी येणारा प्रत्येक वारकरी हा चंद्रभागेमध्ये स्नान करतोच आणि करायलाच हवं अशी प्रथा सुद्धा आहे। चंद्रभागेमध्ये नौका विहार करणं हा सुद्धा भाविकांचा एक आवडता छंद आहे बरं का। आजही चंद्रभागेच्या तीरावरती पारंपरिक होड्या आहेत, ज्या हाताने वल्लवल्या जातात। अशाच एका होडीमध्ये बसून या नौका चालक मालक संघटनेचे मुख्य गणेश अंकुशराव यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। जय हरी विठ्ठल। तुम्ही सगळेजण पाहताय चंद्रभागेचा हा अथांग तीर आणि आषाढीच्या निमित्तानं पंढरपूरमध्ये झालेली प्रचंड गर्दी तुम्ही माझ्या मागे पाहत असाल। जे वारकरी ज्या दिंड्या पंढरपूरमध्ये येऊन दाखल होतात त्या दिंड्यांचा हा दिनक्रम आहे। चंद्रभागेच्या पवित्र पाण्यामध्ये ते स्नान करतात आणि त्यानंतर मगच कळसाचं दर्शन करतात किंवा ज्यांना विठ्ठलाच्या दर्शनाकरता रांगेत उभं राहायचं आहे ते त्या रांगेमध्ये उभे राहतात। गेल्या अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आहे। चंद्रभागेचा हा तीर अतिशय पुण्य या पाण्यामध्ये स्नान करणं हे म्हटलं जातं आणि या सगळ्या संदर्भात मी आता माहिती घेणार आहे। इथली परंपरा काय आहे, इथली संस्कृती काय आहे हे सांगण्याकरता आत्ता माझ्यासोबत महर्षी वाल्मिकी संस्थेचे संस्थापक गणेश अंकुशराव आत्ता माझ्यासोबत आहेत। आम्ही नावेमधून या दोघंजण प्रवास करतोय आणि एकीकडे तुम्ही पाहताय चंद्रभागेच्या या तीरावरती कशी गर्दी जमली आहे। स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। पुन्हा एक आषाढी, पुन्हा एक वारी आणि अशी ही वारी संपूर्ण होतीये आज या चंद्रभागेच्या तीरावरती। सगळ्यात पहिल्यांदा या चंद्रभागेच्या तीरावरती स्नान करणं हे किती पवित्र मानलं जातं वारकऱ्यांच्या दृष्टिकोनातून आणि भाविकांच्या दृष्टिकोनातून पण। सगळ्यात पंढरपूरमध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत: चंद्रभागा स्नान, पुंडलिक दर्शन आणि विठ्ठलाचं दर्शन। विठ्ठलानं साक्षात काय सांगितलंय, एक वेळ माझं दर्शन नाही झालं तर चंद्रभागे स्नान करून फक्त पुंडलिकाचं दर्शन घे। तू पुंडलिकाचं दर्शन घेतलं तरच माझं दर्शन रुजू आहे। त्यामुळं चंद्रभागा स्नान करून पुंडलिक दर्शन घेण्याची परंपरा आहे आणि हजारो वर्षापासून चालू आहे ही सगळी परंपरा। चंद्रभागेला आल्याशिवाय, पुंडलिक दर्शन घेतल्याशिवाय, प्रदक्षिणा मारल्याशिवाय यात्रा पूर्णच होत नाही। त्यामुळं दशमी, एकादश, द्वादश आणि 12ही महिने लोकांचं चंद्रभागेच्या तीर्थाकडं फार महत्त्व आहे। आपण आत्ता ज्या होडीमध्ये बसलोय ही होडी परंपरेतली होडी आहे। म्हणजे आत्ता त्याच्यामध्ये सुद्धा खूप तंत्रज्ञान आलं, मशीनवरच्या होड्या आल्या, वेगवेगळ्या पद्धतीनं तंत्रज्ञानानं सजवलेल्या होड्या आल्या। मात्र ही जी परंपरेची होडी आहे जी वल्हवली जाते, मी पाठीमागे आमचे जे वल्हवत आहेत होडी त्यांनाही दाखवा। त्यांचेही कष्ट आहेत सगळ्यांचे या होडीच्या सगळ्या चलनवलनामध्ये। तुम्ही होडी चालक मालक संघटना ती पण तुमच्या अखत्यारीमध्ये येते, त्याबद्दल सुद्धा थोडंसं सांगा। गेल्या शेकडो वर्षापासून चंद्रभागा जेव्हापासून आहे तेव्हापासून आमचा आदिवासी महादेव कोळी समाज आहे आणि विठ्ठल मंदिर असेल, काळभैरव असेल, पुंडलिक मंदिर असेल, हे शालिवान राजा म्हणून होते। रामदेव पंत सोनार म्हणून सरसेनापती होते। त्यांनी ह्या विठ्ठलाच्या शहराचं रक्षण करण्यासाठी आमच्या आदिवासी कोळी सरदारांना पंढरपूरला पाठवलं। त्यामध्ये प्रामुख्याने आदटराव, आबंगराव, नेतराव, प्रचंडराव, संगीतराव ही 4 सरदारांना ही सगळी जबाबदारी दिली आणि दिंडीर वन सगळं साफसफाई करून ह्या गावाची स्थापना केली। आणि जाता जाता त्या राजाने सांगितलं होतं की येतं येणाऱ्या प्रत्येक भाविकाची सेवा तुमच्या पैशा म्हणजे तुमच्या मोबदल्यापेक्षा ही सेवा महत्त्वाची आहे। त्यामुळं पिढ्यानपिढ्या आमच्याबरोबर हे गुण आल्यामुळं आम्ही नुसतं नाव न चालवता, पैसे न कमवता चंद्रभागेमध्ये बुडणाऱ्या हजारो भाविकाचे आमच्या पिढ्यांनी प्राण वाचवलेले आहेत। इथं मतिमंद, गतिमंद, वारस असून बेवारस सोडण्याचं प्रमाण पण जास्त असतं वारीमध्ये, त्याच्यावर पण आमचं लक्ष असतो। इथं चोऱ्या माऱ्या होऊ नये म्हणून सुद्धा आमचं लक्ष असतं। म्हणजे चंद्रभागेच्या ह्या तटापासून त्या तटापर्यंत, गोपाळपूरपासून त्या दगडी पुलापर्यंत जी काय घटना इथं चालू असतात त्याच्यावर आमचं बारीक लक्ष असतं आणि आम्ही ही एक फक्त परंपरेनं आलेली सेवा म्हणून करतोय, कुठलाही पैशाचा मोबदला न घेता। आज आम्ही अनेक रेस्क्यू करून अनेक भाविकाचे जीव वाचवले, पण आजपर्यंत शासनाचा कुठलाही पुरस्कार आम्हाला मिळालेला नाही।
कारण आता आम्ही कमीत कमी अनेक बेवारस बॉड्या वारी झाल्यावर त्या सापडतात, त्या बॉडीसुद्धा आम्ही बाहेर काढतो. येणार जाणाऱ्या प्रत्येक भाविकाची मनोभावनी सेवा करतो. पण शासनानं प्रेमानं कधी आमची विचारपूस केलेली नाही. पण आम्ही शासनानं विचारपूस करावं म्हणून सुद्धा करत नाही. फक्त आम्हाला शालिवान राजांनी आणि आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचं रक्त आमच्या अंगात असल्यामुळं एक देशाविषयी प्रेम आहे आणि वारकऱ्याविषयी प्रेम आहे. नक्की. या ठिकाणी जर आपण गेल्या काही वर्षातला जर आढावा घेतला तर येणारी जी वारकऱ्यांची संख्या आहे, दिंड्यांची संख्या आहे, ही प्रचंड प्रमाणामध्ये वाढते. आणि मग अशा वेळेला सुरक्षेचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होतो. ज्या वेळेला आपण या काठावरती आता बघतोय असंख्य प्रमाणामध्ये नागरिक आहेत, अनेकांना पाण्याचा अंदाज नसतो, अनेकांना माहीत नसतं आणि मग उत्साह असतो, पाण्यामध्ये स्नान करायचं आहे, ही एक पवित्र बाब मानली जाते आपल्याकडे. आणि मग त्या अनुषंगानं हे लोक पाण्यात उतरतात आणि नंतर मग धोकादायक स्थिती निर्माण होते. जिथं जिथं धोका वाटतो तिथं आम्ही त्या माणसाला नेतच नाही. आणि आता ज्याचा नंबर नाव याचं नाही त्याचं लक्ष पूर्ण चंद्रभागेत पात्रात असतं. कोण बुडलं की एका मिनिटामध्ये तिथं आमची लोकं पोचतात. आता शासनाने इथं 11 रेस्क्यू टीम आणल्यात. 11 रेस्क्यू टीम आणल्यामुळं काय झालं, काम सोपं झालं. पण आमची प्रामुख्याने मागणी काय आहे की इथले स्थानिक आदिवासी बांधव ह्या रेस्क्यू टीममध्ये घेतले पाहिजे. त्यांनी आमची 15 लोकं घेतली. पण आमचं मत काय होतं, ह्या 11च्या बोटीवर आमच्या इथं खडा ना खडा माहीत असणारी लोकं घ्यावी. पण शासनानं तसं केलेलं नाही. कारण आता इथं काय झालेलं आहे, प्रचंड वाळू उपसा होत असतो रात्री अपरात्री. तुमच्या चॅनलनी सुद्धा बातम्या भरपूर वेळा दाखवलेल्या आहेत. मोठे मोठे खड्डे असतात, त्याचा अंदाज येत नाही. तिथं भाविक जगवण्याची शक्यता असतो. आणि काय भूमिकाची घरादाराला कंटाळून, परिवाराला कंटाळून चंद्रभागेतच माझा जीव घ्यायला पाहिजे ही एक भावना असते. मग त्याला कसं आपण रोखणार? तरी पण आम्ही इथं आत्महत्या रोखायचा प्रयत्न करतो. आता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काय नवीन उपाययोजना कराव्याशा वाटतायत का? कारण आता समाज वाढतोय, माणसं वाढत आहेत, तसे धोके वाढणारच आहेत. पण तरीसुद्धा त्याला आपण कंट्रोल नाही करू शकत. पण सुरक्षेच्या उपायांच्या दृष्टिकोनातून आपण काही करू शकतोय का? आता ह्या जी वारकरी संघटना आहेत ह्या फक्त मंदिर समितीवर पदं मिळावं ह्यासाठीच काम करतात. चंद्रभागा वाळू उपचार बोलत नाहीत, पाण्यावर बोलत नाहीत. आणि आज त्यांच्या कमीत कमी एका दिंडकरी फटकरी यांच्या 10-15 ट्रका ह्या गावामध्ये लावायच्या आणि गाव पूर्ण पॅक करायचं. मग एवढ्या जागेतनं लोकांनी जायचं कसं? मुळात त्यांनी शासनाला मागणी करताना सांगायचं आम्हाला सुरक्षा पाहिजे, आम्हाला हे पाहिजे, स्वच्छता पाहिजे. तीच लोक इथं आज घाण करताना दिसतात. एकूणच काय तर चंद्रभागेच्या या आजच्या आषाढीच्या निमित्तानं, उद्या आषाढी एकादशी आहे आणि या निमित्तानं हा जो सगळा परिसर आहे, चंद्रभागेचा परिसर आहे, आता हे सगळे स्थानिक आहेत, इथली संघटना आहे आणि अर्थात हा जो शासन आणि समित्या यांच्यामधला जो वाद आहे हा राहणारच आहे. आणि त्यातले जे काही बदल आहेत त्या बदलांकडे शासन कशा पद्धतीनं पाहतंय, नवे काय नियम येत आहेत, नवं त्याच्यामध्ये काय बदल घडतोय, त्याचं प्रत्यंतर आपल्याला काही कालावधीमध्ये येईलच. मात्र या ठिकाणी आलेले जे भाविक आहेत त्यांना आमच्या वाहिनीच्या वतीनं सुद्धा विनंती आहे की तुम्ही पाण्याचा अंदाज घेऊन चंद्रभागा नदीमध्ये जे स्नानाचं जे पवित्र कार्य आहे ते तुम्ही उरकावं, जेणेकरून तुमच्या जीविताला कुठं धोका निर्माण होणार नाही. आणि गर्दी प्रचंड आहे त्यामुळे स्नान झालंच पाहिजे हा अट्टहाससुद्धा न करता जेवढं तुम्हाला थोडक्यात हे स्नान आटपता येईल आणि धोका इथला कमी करता येईल तेवढं बघितलं पाहिजे. कारण लाखोंनी वारकरी आज पंढरपूरमध्ये येऊन पोहोचलेले आहेत. धन्यवाद, तुम्ही सहभागी झालात आणि अतिशय छान अशी माहिती आम्हाला दिलीत त्याकरता. कॅमेरामॅन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी पंढरपूरमधून.